नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी ह्या आजच्या भागामध्ये सिंधूने आणि राघवने जो काही मधूचा लग्नाचा विचार घेतलेला असतो आणि तेजसला मधूसाठी योग्य जोडीदार म्हणून निवडलेला असतो, तेव्हा काकू ही भयंकर चिडते। तेव्हा सिंधू काकूला म्हणत असते की काकू, ही वेळ चिडण्याची नाही, तुम्ही एकदा मधुताईच्या आयुष्याचा विचार करा। कधीतरी जुने विचार हे आपल्याला मागे टाकायला हवेत ना। आणि इतकी मोठी नवीन संधी चालून आली, मग आपल्याला हे निर्णय घेण्यासाठी काय हरकत आहे। तर मधू मनात विचार करते की हो, म्हणजे सिंधूचा हा प्लॅन आहे मला घरातून बाहेर काढण्यासाठी आणि राघवच्या आयुष्यातून। मधू म्हणते की राघव हे सर्व काय आहे। सिंधू म्हणते की मधुताई प्लीज तुम्ही चिडू नका इतक्या। मधुताई तुम्ही सुद्धा या सर्व गोष्टीचा एकदा सिरियसली विचार करून बघा। तर मधू चिडते। मधू म्हणते की सिंधू बाद झाले आता, एकदा ह्या सर्व गोष्टीचा निर्णय घेताना मला विचारावसे वाटले नाही का तुला, आणि जे वाटेल ते आहे ते मनाला येईन ते करू नको। आणि या घरामध्ये माझ्या मताला काहीच हक्क नाही का, जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये मॅटर करत असतात। तर काकू म्हणते की राघव आणि सिंधू तुम्ही दोघांनी मिळून मुद्दाम हे सर्व जुळून आणले, राणीच्या दुसऱ्या लग्नाची इतकी घाई तुम्ही करू नका। तर लगेच मधू म्हणते की मला तर असे वाटते की हा सर्व प्लॅन सिंधूचा आहे, राघवची यामध्ये काही चूक नाही, कारण राघव असा निर्णय घेऊ शकणार नाही। सिंधू म्हणते की मधुताई असे काही नाही, याबद्दल राघव सरांना सुद्धा माहिती होते आणि तेजसला सुद्धा याची कल्पना होती। मधू म्हणते की सिंधू तू खोटं बोलते सर्व। राघव म्हणतो की मधू, सिंधू जे काही बोलते ते खरं बोलते आणि आम्हाला तुझ्या जे काही एकटे आयुष्य आहे ना ते खरंच बघूशी वाटत नाही। तुझ्या जीवनाचा आम्ही विचार केला म्हणून मला सिंधूचे बोलणे योग्य वाटले, म्हणून मी तेजसकडे जाऊन तेजसला या विषयाबद्दल बोललो। आणि मला सुद्धा तेच वाटते की तू तुझ्या आयुष्यामध्ये आता पुढे जायला हवे, म्हणजे नवीन सुरुवात करायला हवी। तर काकू चिडते। काकू म्हणते की राघव, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे, एकदा या विषयावर तू माझ्याशी बोलू शकत होता। तर राघव म्हणतो की काकू, माझा हेतू हा चुकीचा नव्हता आणि खोटा सुद्धा नाही। तेव्हा काकू ही तेजसला सॉरी बोलते आणि तेजस, हा सर्व विषय तुझ्यासमोर नको, त्यामुळे तू खरंच आता निघायला हवे, मी तुझी मनापासून माफी मागते। तर तेजस म्हणतो की काकू, मी निघणारच होतो, पण तुम्ही हा सर्व दोष राघव आणि सिंधूला देऊ नका, त्यांनी आमच्या भल्याचाच विचार केला होता। राजश्री सुद्धा तेजसची माफी मागते। तेजस म्हणतो की काकू, माफी मागायची काही गरज नाही, मला काहीच वाटले नाही म्हणून तेजस निघून जातो। तर काकू लगेच राघववर चिडते आणि राघव, तुझी हिंमत कशी झाली हे सर्व करण्याची। राजश्री ही काकूला शांत करते आणि राघव आणि सिंधूचा जे काही हा निर्णय होता तो मधूच्या भल्यासाठीच होता। जेव्हापासून राणीने आत्महत्याचा प्रयत्न केला तेव्हापासून आपल्या सर्वांनाच खूप टेन्शन आहे, त्यामुळे राणीने सुद्धा आपल्या भल्याचा एकदा विचार करावा, तिने सुद्धा तिच्या आयुष्याला नवीन सुरुवात करायला हवी ना। तर काकू म्हणते की तुम्ही तिला एकदा विचार करायची संधी का देत नाही, अचानक मुलगा आणता आणि तिच्या समोर उभे करून तिला म्हणता त्याच्याबरोबर लग्न करशील का। काकू म्हणते की तुम्हाला दोघांना मूल झाले म्हणून तुम्ही घरातील वाटेल ते निर्णय मनाने घ्यायला लागले की काय, या घरातील जे काही निर्णय आहे ना ते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मीच घेणार, असे बोलून काकू तावातावाने तिथून रूममध्ये जाते। त्यानंतर काकू ही मकडूनच रुसून आपल्या रूममध्ये बसलेली असते। तेव्हा सिंधू काकूसाठी जेवण घेऊन येते आणि काकू, खरंच माझी चूक झाली, एकदा तरी मी तुम्हाला या विषयावर बोलायला पाहिजे होते, पण तुम्ही जेवणावर प्लीज राग काढू नका, म्हणून काकूला जेवायसाठी ती विनवणी करते। सिंधू म्हणते की काकू, जोपर्यंत तुम्ही मला माफ करतात नाही तोपर्यंत मी या खुर्चीवरच बसून राहणार, म्हणून सिंधू काकूच्या खुर्चीवर मस्त अशी राजाची राणी बनून बसते। काकू म्हणते की सिंधू उठ, ती माझी खुर्ची आहे हे तुला समजत नाही का, तुझी हिंमत कशी झाली, उठती की नाही तू। तर सिंधू म्हणते की हो सॉरी काकू, मला आत्ता समजले की ही खुर्ची तुमची आहे आणि या खुर्चीवर तुमच्याशिवाय कोणी बसू शकत नाही, त्यामुळे मी आता दुसरीकडे बसते बेडवर। काकू म्हणते की आता खूप रात्र झाली, मला झोपायचे, तू जा। सिंधू म्हणत असते की मी दुसरीकडे बसते तुमच्या शेजारी, तुम्ही झोपा निवांत। काकू म्हणते की अगं, तुला कधी अक्कल येणार, तुला एक बाळ झाले, तुझं लग्न झाले, तू आता मोठी झाली, पण तुझा बालिशपणा काही कमी होत नाही। सिंधू म्हणते की काकू, आम्ही हा निर्णय का घेतला यामागचं कारण तरी एकदा तुम्ही जाणून घ्या, की जे काही मधुताईंनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तेव्हापासून राघव खूप अस्वस्थ आहे। फॅमिली म्हणून मधुताईंचा विचार करणे हे एक स्वाभाविकच आहे आणि तुम्ही विचार करा, जर मधुताईंनी लग्न केले तर त्यांच्या नवीन आयुष्याला एक सुरुवात होईल।
मधुताईंना आत्ताच इतका त्रास होता आणि काही वर्षांनी जर विचार करा तर त्यांची काय अवस्था असेल। आम्ही फक्त मधुताईंना खुश राहण्यासाठी हा निर्णय घेतला, म्हणूनच आम्ही तो विचार करून तेजस भाऊजींना घरी बोलावून घेतले होते। फक्त एक चूक झाली, आम्ही त्या अगोदर तुम्हाला विचारायला हवे होते। असे बोलून सिंधू जेवणाचे ताट न्यायला लागते। काकू म्हणते की पुरणपोळी माझ्या आवडीची आहे आणि मला आता भूक लागली, त्यामुळे मला आता जेवायची, तू जा। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी जरी जेवण केले असले तरी ही गोष्ट विसरू नको की मी तुला माफ केले म्हणून। तेव्हा लगेच सिंधू खुश होऊन काकूला मिठी मारते। काकू म्हणते की अंगचटीला येऊ नको, मला सोड। तर सिंधूला खूप आनंद होतो आणि तुम्ही जेव्हा अजून काहीतरी लागले तर सांगा, म्हणून सिंधू जाण्याचे नाटक करते। तर काकू मस्त जेवत असते आणि सिंधू खुश होऊन जाते। त्यानंतर राघव आणि सिंधू मधूच्या रूममध्ये येतात। राघव म्हणतो की मधू, तू आमचा जे काही निर्णय आहे ते चुकीचा धरू नको, कारण तू एकटी कुठपर्यंत असे आयुष्य जगत राहणार, आम्हाला सुद्धा तुझी काळजी वाटते। तर लगेच मधूच्या मनात विचार येतो की जेव्हा मी तेजसबरोबर बोलत होते तेव्हा राघवला सुद्धा जलसी फील होत होते, म्हणून राघव आता माझा खरंच विचार करत असेल। मधू म्हणते की हो, खरंच मी या घरात तुमचे सर्वांचे ओझेच झालेले आहे। राघव म्हणतो की प्लीज तू समजून घे, प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न राहील आणि तू कायम असे हे ओझं घेऊन कुठपर्यंत जगत राहणार। सिंधू म्हणते की मधुताई, आम्ही तुमच्या भल्याचा विचार करतो। तुमचं जर लग्न झालं तर तुम्ही तुमच्या संसारात, तुमच्या मुलात हे मग्न राहताल, तुम्हाला एकटेपणा कधीच जाणवणार नाही। त्यामुळे तुम्ही एकदा प्लीज तुमच्या लग्नाचा विचार करा, तुम्हाला खुश राहण्यासाठीच आम्ही हे सर्व करतो। राघव म्हणतो की मधू, सिंधू जे काही बोलते ते योग्य बोलते, कारण तुला आता रायाला विसरावेच लागेल। तर मधू म्हणते की राघव, तू खरंच योग्य बोलतो। राया सोडून मी कधी कुणाचा विचार करू शकत नाही, पण राया आता परत येणार नाही हे सुद्धा मी आता स्वीकारायला हवेच ना। मी तुम्हाला शब्द देते, पण मी लग्न करेल असे नाही, मी एकदा तेजसला नक्की भेटेल। तर राघव आणि सिंधूला खूप आनंद होतो। तर खुश होऊन ते दोघे बाहेर जातात आणि मधू म्हणत असते की तुम्ही माझ्याशी असे गेम खेळता, मी सुद्धा तुमच्याशी असं गेम खेळणार की राघव, तुला माझ्याबरोबर मी लग्न करण्यासाठी भागच पाडणार। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू बाळाला आंघोळ घालून त्याचे सर्व काही हे आठवत असते आणि बाळाबरोबर मस्त गप्पा करत असते। आणि तेवढ्यात राघव फ्रेश होऊन येतो आणि ड्युटीवर जाण्यासाठी निघलेला असतो। तर लगेच सिंधू म्हणत असते की बाळाची आंघोळ तर झाली, बाबांची आंघोळ झाली की नाही। राघव म्हणतो की आमचं काय, बाळाला आता सिंधू आंघोळ घालते, आम्हाला कोण आंघोळ घालणार। तर सिंधू म्हणते की राघव, असे काय बोलता तुम्ही। त्यानंतर सिंधू ही राघवला म्हणते की मधुताई तेजसबरोबर भेटायला तयार झाल्या, मला खरंच खूप आनंद झाला। आणि त्या दोघांचं बोलणं झाले की नाही हो। राघव म्हणतो मी त्या दोघांना एकमेकांचे नंबर तर पाठवले, पण पुढे काय झाले ते मला माहिती नाही। सिंधू म्हणते की ठीक आहे, पण मी मधुताईंसाठी खरंच खूप खुश आहे। सिंधू म्हणते की अंकुर, आज मी खूप खुश आहे, कारण बाळ दिवसभर माझ्याकडे राहणार। तर राघव म्हणतो की अंकुर, तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू आल्यापासून तुझी आई माझ्याकडे खरंच लक्ष देत नाही, सर्व लक्ष हे तुझ्याकडेच असते, म्हणून राघव सिंधूची चेष्टा करत असतो। राघव बाळाजवळ येतो आणि बाळाला म्हणतो की अंकुर दादा, तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी आई होण्याअगोदर ती माझी बायको होती, त्यामुळे तू माझा हक्क घ्यायचा प्रयत्न करायचा नाही। सिंधू म्हणते की राघव सर, तुमच्या काय तक्रारी असत्या त्या माझ्याकडे द्या तुम्ही, पण बाळाला का त्रास देता, म्हणून सिंधू सुद्धा राघवची चेष्टा करत असते। राघव म्हणतो की बाळ आईकडे राहीन, आपण मस्त असे कॅफेमध्ये कॉफी प्यायला जाऊ। सिंधू म्हणत असते की राघव सर, बाळ आता थोडेसे मोठे होईपर्यंत मी कुठेही जाणार नाही आणि कॅफेमध्ये कॉफी प्यायला तर नाही। तर राघव म्हणतो अंकुर, ही गोष्ट लक्षात ठेव बरं का, बायका हे अशा असतात। तर राघव नाराज होतो आणि तिथून निघून जातो। तर मधू हे सर्व ऐकत असते आणि मधू मनात म्हणत असते की राघवला खरंच आता एकटे वाटते आणि आता हा चान्स आहे राघव जवळ जाण्याचा, मग आता मी राघव जवळ नक्की जाईन आणि राघवला माझ्या लग्नबंधनात कसे अडकवते ते बघतच राहा सिंधू तू। तर हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये राघव आणि मधू आणि काकू राजश्री यांनी मधूच्या लग्नाची धुमधडाक्यात तयारी चालू केलेली असते। तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।